सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी संत गजानन महाराजाचे पिठलं बनवणार आहे आणि गजानन महाराजाला ते अतिप्रिय आहे. तर ते पिठलं करण्यासाठी मी कांदा लसूण दोन्ही पेस्ट टाकलेली आहे. तर काही ठिकाणी कांदा लसूण पेस्ट गजानन महाराजाला टाकून पिठलं करतात, तर काही ठिकाणी कांदा लसूण न टाकता सुद्धा पिठलं करतात. तर आपल्या परंपरेप्रमाणे किंवा आपल्या ऑप्शनल विषय आहे, तर कांदा लसूण पेस्ट आपल्या आवडीनुसार किंवा आपल्या ऑप्शनल आहे, तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता किंवा तुम्हाला टाकायचे नसलं तर टाकू नका. तर माझा व्हिडिओ संपूर्ण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर आपण बनवूयात गजानन महाराजाचे खास असं पिठलं. सर्वांना नमस्कार. कढई पाहतात ना, ही कढई घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी मी ॲड केलेलं आहे. त्याच्यामध्ये हे बेसन आहे, हे बेसनचं पीठ मी ॲड करते. आपण भजे करताना जसं आपण ॲड करतो ते बेसन पीठ आणि पाणी, तसं आपल्याला असं ॲड करायचं. हे असं पूर्ण गोळे नाही होऊ द्यायचे. आणि आपण भज्याचं पीठ जसं आपण बनवतो तसं त्या पद्धतीने आपण असं बनवायचं. मी 1 ते 2-3 माणसासाठी हे मी पिठल्याची रेसिपी बनवते. आणि हे आपण फोडणी करून ठेवलेली आधी कांदा लसूण पेस्ट आणि कढीपाक वगैरे आतात, आणि ते थोडीशी थंड झालेली आहे. हे आपण बेसन घेतलेलं आहे. अजून ह्याच्यामध्ये पाणी घालायचं ॲड, म्हणजे आपल्याला जेवढं आपल्याला घरामध्ये जेवढे मेंबर आपले आहेत त्याप्रमाणे आपण त्यांच्या हिशोबाने आपण करू शकतो. जर आपल्याला बेसन घट्ट हवं असेल तर हे पीठ थोडंसं जास्त टाकायचं आणि घट्ट करायचं, आणि थोडंसं पातळ हवं असेल तर पाणी जास्त ॲड करायचं. माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे, वेगळ्या पद्धतीने मी बेसन करते प्रत्येक वेळेस. आणि हे बेसन तुम्ही करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. आणि कमेंट करून मला नक्की सांगा की कसं बनलं हे बेसन. संत गजानन महाराज हे माझे गुरु आहेत. मी त्यांना गुरु लहानपणापासूनच मानलेला आहे. त्यांच्या प्रत्येक मंदिरामध्ये दर गुरुवारी पिठलं आणि भाकरीचा नैवेद्य हा असतोच, आवर्जून केला जातो आणि असतोच आहे. तेव्हापासून तर मला पिठलं, आणि मलासुद्धा आमच्या घरी माझ्या मुलांना आणि मला पिठलं खूप आवडतं. आणि ज्यावेळेस भाजी वगैरे नसते तेव्हा मी हे आवर्जून पिठलं करत असते. आता हे सगळं गाठ्या वगैरे बघा तुम्ही, थोड्यासुद्धा राहिल्या नाही त्या गाठ्या. हे आपण असं पूर्ण मिक्स करून घेतलं आहे. सगळं मिक्स केल्यानंतर आपण पुन्हा कुकर ठेवूयात. हे कुकर ठेवूयात ह्याच्यामध्ये, आणि कुकरमध्ये एवढं साधारणतः एवढं पाणी थोडंसं कमी घालायचं, म्हणजे ते आतमध्ये जाऊन नये पिठल्याचे. एवढं पाणी ठेवायचं. आणि त्याच्यानंतर हे जे आपण बनवलेलं आहे ते थोडीशी किंचितशी हळद पावडर टाकायची. कुकरमध्ये आपण हे शिजवून घेतल्यामुळं ना पिठलं वगैरे एकदम खूप छानपैकी शिजतं, असं कच्चं राहत नाही. आपण वरती जे केलं ना ते गाठ्या होतात किंवा असं वेळ लागतो. आपल्याला हे 1 किंवा 2 शिटीमध्ये नीट व्यवस्थित हे पिठलं शिजतं त्याच्यामध्ये. हे झाल्यानंतर आपण इथं असं ठेवूयात. हे ठेवल्यानंतर आपण त्याचं वरती झाकण लावूया. असं झाकण लावूयात आपण. आणि हे कुकर जे माझं तुम्ही बघताय वरती, हे मी खूप घासण्याचा प्रयत्न करते, पण हे क्षार असल्यामुळं ना खूप खराब दिसतं. आणि किती जरी घासलं तर हे नाही निघत. माझ्याकडे बोरचं पाणी आहे,
नळाचं पाणी अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे हे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. आपण गॅस स्टार्ट केलेला आहे आणि आता शिट्टे आपल्याला 4 शिट्टे होऊ द्यायच्या. 4 शिट्टे झाल्यानंतर आपण बंद करायचं. करण्यासाठी मी गॅस सुरू केलेला आहे इथं आणि ही कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी जे हिंग वापरते हे हिंग वापरते मी डीमार्टचं. प्रत्येक माझ्या रेसिपीमध्ये तुम्ही पाहत असता की मी हे हिंग वापरते. थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये अशी फोडणी टाकायची आणि ते फोडणी अशी तडतड व्हायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर कांदा आणि लसूण 1-2 लसणाची पाकळी किंवा पेस्ट करून घेतली तरी चालते, ते आपण करून घ्यायची. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही एक अजून ॲड करू शकता कोथिंबीर आणि लाल मिरची किंवा हिरवी मिरची ॲड करू शकता. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडलं तर करू शकता. हे थोडंसं हलवायचं. आधी आपण हे फोडणी करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग फोडणी केल्यानंतर गॅस बंद करायचा. करपत होते हे अशी फोडणी करून घ्यायची, ती बाजूला ठेवायची. आणि थोड्या वेळानंतर हे थंड होऊ द्यायचं. नंतर मी तुम्हाला सांगते की पुन्हा बेसनमध्ये आपण काय काय ॲड करायचं. कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत 4 शिट्ट्या. आता मी कुकर काढते. हे असं होतं. त्याच्यानंतर हे आपण त्याच्यामध्ये आता ॲड काय गॅस चालू करायचं. हे कुकरमध्ये केल्यामुळं एक त्याचा फायदा हे होतं की खूप छान शिजतं, कच्चं लागत नाही आहे. तर आपण आता जी फोडणी केलेली आहे ती फोडणी ह्याच्यावर तडका टाकून द्यायचा असा. आणि पुन्हा एकदा थोडंसं ॲड करायचं आहे की हळद पावडर अर्धा चमचा, धना पावडर आणि हे कसुरी मेथी, कांदा लसूण मसाला आणि हे तिखट. आणि ह्याच्यामध्ये मी काय काय टाकलं फोडणीच्या तडक्यामध्ये कांदा लसूण आणि अद्रकाची पेस्ट टाकलेली आहे. हे सगळं आता हे मिक्स करून घ्यायचं. बघा हे किती तडका किती छान दिसतो आणि पिठलं किती खावंसं वाटते. वरूनच बघा की आपल्याला कधी एकदा खावंसं वाटते. हे तडका पाहिल्यानंतर तर आपल्याला कधी एकदा खावंसं वाटते. असं आपण जी पहिलीची पद्धत आहे म्हणजे पिठल्याची त्या पद्धतीमध्ये असं नाही वाटणार. हे माझ्या पद्धतीनं असं करून बघा. हे तडका किती छान वाटतो असा रस्सा आणि तडका किती छान असा वर दिसतोय. तुम्ही ट्राय करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. कमेंट करा मला की माझं पिठलं किंवा बेसन करण्याची पद्धत कशी वाटली तुम्हाला. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.